आहेत. लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या काळात ज्यावेळेस पालखी आणि पादुका या एसटी महामंडळाच्या बसमधून ज्यावेळेस पंढरपूरला गेल्या त्यावेळेस बसमध्ये बसण्याचा मान ज्यांना मिळाला आदरणीय अण्णा आहेत. अशी संप्रदायातील फार अधिकारी माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहे. हे फार आजचं भाग्य आहे. खऱ्या अर्थानं परिसरातील सर्व नामवंत कीर्तनकार आदरणीय चंद्रकांतजी महाराज दहिगुडे आहेत, शितोळे महाराज आहेत, इकडे ताकवणे महाराज आहेत, इकडे आमचे आलेगावचे गणेगावचे निंबाळकर महाराज आहेत. आणि खरं अर्थानं आजच्या माझ्या वर्गातील माझ्या स्नेही महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार वैष्णवी ताई टेंगले महारनोर ताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्यांचंही मनापासून आभार. उपस्थित समाजामध्ये सर्वच क्षेत्रातून विविध क्षेत्रातून आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक कला आणि संप्रदाय सर्वच क्षेत्रातून उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो. उपस्थित सर्व आपतिष्ट पाहुणे मंडळी सर्वांचंच एकदा पुन्हा मनापासून धन्यवाद देतो. आणि त्या ठिकाणी कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर त्या ठिकाणी क्षमा असावी. आपला मुलगा म्हणून सोडून द्या. आणि खऱ्या हो हो माझ्या वडिलांची
उपवास पारणे केला
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला विठ्ठल 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 विठ्ठल. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रखुमाई पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरणा संताचे या, दुसरे संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल 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 विठ्ठल. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्र जननी देवाचे. मस्तक हे पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. वारकरी संतांच्या या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी. मस्तक माझा पायावरी,
वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे विठ्ठल शांत बसा सर्वांनी. विठ्ठल विठ्ठल त्यांना पुढं बसा म्हणा. पुढं ह्यांच्या पुढं बसा. इथे या पुढे पुढं बसा तुम्ही. हा मेमाने साहेब पुढे या या पुढे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समाप्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला निवडलेला अभंग भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ प्रभुप्रिय असणारे भक्त भागवत संप्रदायाचे निर्माते ज्यांना कडस म्हणावं, वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ आद्यवर्य जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा तीन कडव्याचा वडिलांची परंपरा सांगणारा किंबहुना विशेषत्वानं वडिलांचं महत्व प्रतिपादित करणारा गोड असा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल अनेक अभंग आहेत, पण प्रत्येक अभंगामध्ये विशेषत्वानं सर्वांना त्या ठिकाणी आईला प्रधानता दिली आहे. आधी आई नंतर वडील. त्या ठिकाणी वेद शास्त्र पुराण संत कवी या सर्वांच्या दृष्टीने जर आपण विचारात आणायचं ठरवलं तर वेद सांगतं मातृदेव भव पितृदेव भव. शास्त्राच्या दृष्टीने जर विचारात आणायचं ठरवलं तर शास्त्र सांगतं मातरम पित्रम दैव साक्षात प्रत्यक्ष देवता मत्वा गृहिणी सेवेत सदा सर्व प्रयत्नतः. शास्त्र सांगतं आधी आई नंतर वडील. संतांच्या दृष्टीने जर विचारात आणायचं गेलं तर संत सांगतात धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता धन्य माता पिता आपुलिया हिता जो से जागता 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 धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता धन्य माता पिता
ज्ञानोबरांना सांगावं, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. ज्ञानोबरांनी सांगावं, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोण कीजे. ज्ञानोबरांना सांगावं, आधी आई नंतर वडील. एकूण सगळ्यांच्या दृष्टीतून विचारात आणायचं ठरवलं तर सगळ्यांच्या दृष्टीने प्रधान आहे ती आई. प्रत्येकाच्या हृदयामध्ये पहिलं स्थान आहे ते आईला, प्रधानता आहे ती आईला. कारण या हृदयाच्या मखमाली पेटीमध्ये 2 शब्द मावावेत आणि ते 2 शब्द म्हणजे आई, जिला मातृत्वाचा कळस म्हणावं. परंतु आईचं महत्व गात असताना, आईला प्रधानता देत असताना, जितकी जीवनात आई महत्वाची आहे तितके वडीलही महत्वाचे आहेतच. कारण गाडी कधी एका चाकावरती चालत नाही. जितकं पुढचं चाक महत्वाचं आहे तितकं मागचं महत्वाचं आहेच. तसं जीवनात एक चाक जर आई असेल तर दुसरं चाक वडील आहेत. बघा, तुम्ही कधी पाहिलं असेल गावोगावी आता ट्रॅक्टर चालतात, टेम्पो चालतात, ट्रक्स चालतात. जर तुम्ही कधी बारकाव्याकडे पाहिलं असेल तर आजही तुम्ही त्यांची जाऊन फाळकी चेक करा. त्या फाळक्यावरती मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, आई तुझा आशीर्वाद. बाप कधी भेटतच नाही, आणि जरी भेटला चुकून तर आई बाबांचा आशीर्वाद. नुसता बाबांचा आशीर्वाद कुणी लिहितच नाही. किती संकुचित वृत्तीने वागावं वडिलांच्या बाबतीत आम्ही. त्या ठिकाणी आईला प्रधानता देत असताना आम्ही कुठेतरी बापाला नेहमी दुय्यम समजतो. पण जितकी जीवनात आई महत्वाची तितके वडील महत्वाचे आहेतच. रोजच्या जीवनामधलं कधीतरी आपल्याला ठेच लागते, कधीतरी आपल्याला कापतं, कधीतरी आपल्याला भाजतं, कधी जांभळी येते, शिंक येते. त्यावेळेस तोंडातून पहिला निघणारा शब्द कोणता हो? आई. बघा, तुमच्या हातामध्ये 2 व्हीलर गाडी आहे. गाडीचा वेग वाढतोय, 80, 90, 100, 110 च्या स्पीडनं तुमची गाडी आहे. तुम्ही तुमच्या मस्तीत आहात, तुम्ही तुमच्या धुंदीत आहात. गाडीचा वेग प्रचंड वाढतोय आणि अचानक एखादा यू टर्न येतो. तुम्ही जितक्या वेगाने आहात तितक्याच वेगानं समोरून एखादा ट्रक येतोय आणि तो ट्रक पाहताच तुमच्या लक्षात येतं समोरून ट्रक येतोय आणि तोही तितक्याच वेगाचा आहे. आपण ब्रेक दाबण्याकरता जातो, परंतु त्याला कळतं की गाडीचा ब्रेक फेल झालाय. आणि हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात येतं त्यावेळेस तो विचार करतो, आता आपण संपलो, आता आपलं काहीच उरणार नाही. हा समोरून येणारा ट्रक आता आपल्या अंगावरती येणार, आपल्या चिंधड्या होणार, आपलं रक्त सुद्धा भेटणार नाही. स्वतःचा मृत्यू समीप येतोय. काही अंतर त्याच्या आणि त्या ट्रक मध्ये शिल्लक आहे. तो ट्रक जवळ येतोय आणि अशा वेळी मृत्यू समीप येत असताना दोन्ही हात वरती होतात. बाप रे, जीवनामध्ये चटका बसला की आई ग, भाजलं की आई ग, शिंक आली की आई ग, जांभळी आली की आई ग. पण जेव्हा जीवनात पहाडा एवढे संकट येतात ना, त्यावेळेस त्या संकटातून पुढे जाण्याकरता बापाची नितांत गरज असते. विठ्ठल बाप आम्ही दुय्यम समजतो. त्या ठिकाणी रामायणामध्ये जर आपण गेलो तर ज्यावेळेस रामायणामध्ये ज्यावेळेस रामप्रभू भगवान परमात्मा वनवासाला गेले आणि मोकळ्या रथानं सुमंतजी अयोध्येमध्ये परत आले, कौशल्या माईच्या रडण्याचे आवाज सुमंतजीच्या लांब पर्यंत कानावर पडतायत. सुमंतजी कौशल्या माईच्या महालात गेले. रामाच्या विरहामध्ये रडतीये कौशल्या माता, टाहो फोडलाय. अखेर सुमंतजीने कौशल्या मातेची समजूत काढली आणि महालामधून बाहेर निघाले आणि राजा दशरथाच्या महाली आले. दशरथाच्या महाली आल्यावरती सुमंतजीला पाहता क्षणी दशरथ राजानं सुमंतजीला पहिला प्रश्न विचारावा, सांगा सुमंतजी माझा राम कुठे?
जिथं माझा राम आहे तिथं माझा प्राण आहे, जिथं माझा राम आहे तिथं माझी आत्मा आहे, जिथं माझा राम आहे तिथं माझी अयोध्या आहे. हे अयोध्या नगर नाही, हे अयोध्या मोठं वन आहे. आणि माझा राम जिथं आहे तिथं माझी अयोध्या आहे. मला माझ्या रामापर्यंत निघून पोहोचवा, मला माझ्या रामापर्यंत निघून पोहोचवा. मला माझ्या रामाला पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. राम 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 नुसतं रामाचा टाहो फोडावा आणि राम राम म्हणत दशरथ राजाने आपला प्राण सोडावा. आता मला पटकन एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्यावेळेस सुमंतजी माता कौशल्याच्या महाली गेले, माता कौशल्याने रामाच्या विरहामध्ये फक्त टाहो फोडला आणि दशरथाच्या महाली गेले. रामाच्या विरहामध्ये राजा दशरथानं प्राण सोडला. आता सगळं तुम्हाला समजावून दिलंय, उत्तर तुम्हाला द्यायचंय. रामावरती सर्वात जास्त प्रेम रडणाऱ्या माता कौशल्येचं का प्राण देणाऱ्या राजा दशरथाचं? निश्चित स्वरूपानं प्राण देणाऱ्या राजा दशरथाचं प्रेम माता कौशल्यपेक्षा काकणभर श्रेष्ठच आहे. कारण महाराज, प्राणार्पण ही प्रेमाची सर्वोच्च पायरी, त्याच्यापेक्षा मोठं प्रेम असूच शकत नाही. आणि त्या दशरथ राजानं प्राण दिला महाराज. पण आजही तरी सुद्धा आम्ही काय म्हणतो? कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम, कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम. तरी आम्ही काय म्हणतो आज? कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा राम. दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम असं कोणी म्हणत नाही. किती संकुचित वृत्तीनं वागावा आम्ही. आई इतकं नव्हे नव्हे, आईपेक्षा काकडभर श्रेष्ठ प्रेम जगातला प्रत्येक बाप आपल्या पुत्रावरती, कन्येवरती हा करतच असतो. जगद्गुरु तुकोबारायांना म्हणावं, जगी ऐसा बाप भावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. तुकोबारांनी सांगावं, जगामध्ये असा बाप व्हावा की ज्याच्या पुण्याईमुळे त्याच्या वंशाला नाम मात्र मुक्ती मिळावी. त्या ठिकाणी मुक्ती ही जीवनातली सर्वोच्च पायरी, ज्या मुक्ती करता आज अवघियांची धडपड आहे, ज्या मुक्ती करता आज अवघियांची धडपड आहे, ती मुक्ती त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या कुळात जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्येला आणि प्रत्येक पुत्राला मिळती ती बापाच्या पुण्याईमुळे. विठ्ठल जीवनात प्रत्येकाला बाप मिळाला. निश्चित स्वरूपानं एक तत्व आहे महाराज, आपला बाप कोण आहे? आपला बाप कोण आहे? आपल्या हातात नाही. आपला बाप कोण आहे? आपल्या हातात नाही. तो खाणार आहे, तो पिणार आहे, तो नको ते पाहणार आहे, तो नको ते ऐकणार आहे, लुच्चा आहे, लफंग आहे. आपला बाप कोण आहे? आपल्या हातात नाही. परंतु आपण कोणाचा बाप व्हायचंय, आपण कोणाचा बाप व्हायचं हे निश्चित आपल्या हातात आहे. चांगल्याचा की वाईटाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून आपला बाप कोणी आपल्या हातात नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जीवनामध्ये असा बाप व्हावा, असा बाप व्हावा की ज्या बापाच्या पुण्याईमुळे त्याच्या वंशाला मुक्ती मिळावी. तुकोबारायांचा अभंग तुकोबाराय सांगतात. मग तुकोबारायांकडे तेवढी योग्यता आहे का? तुकोबाराय सांगतायत, मग तुकोबारायांकडे तेवढी योग्यता आहे? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या पदात सांगतात, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वंश परंपरेमध्ये तुझ्या चरणाची सेवा घडावी किंवा तुझ्या चरणाची सेवा करून घ्यावी, ही माझ्या वंशाची परंपरा. निश्चित स्वरूपानं तुकोबारायांच्या बाबतीत विचार करायचं झालं तर तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबारायांच्या घरामध्ये 7 पिढ्यांचा चालू असलेला परमार्थ. अगदी विश्वंभर बाबापासून ती परंपरा पाहिली ती जगद्गुरु तुकोबारायापर्यंत, ज्यांच्या कुळामध्ये विठ्ठल नावाची पता प्रत्येकाच्या खांद्यावर. तुका म्हणे संत सेवा, माझ्या पूर्वजाचा ठेवा, माझ्या पूर्वजाचा ठेवा, माझ्या पूर्वजाचा. तुका म्हणे संत सेवा, माझ्या पूर्वजाचा
संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. तुकोबरायांना सांगावं निश्चित स्वरूपानं त्यांच्या कुळामध्ये विश्वंभर बाबापासून ते जगद्गुरु तुकोबरायापर्यंत प्रत्येकाच्या खांद्यावरती विठ्ठल नावाची पताका त्या ठिकाणी वाहिली. 7 पिढ्यांचा चालू असलेल्या जगद्गुरु तुकोबरायांची परमार्थाची संप्रदायाची परंपरा. आणि अशा असलेल्या तुकोबरायाच्या कुळामध्ये भागीरथी सारखी गोड कन्या जन्माला आली. त्या तुकोबरायांच्या कुळामध्ये भागीरथी सारखी गोड कन्या त्या ठिकाणी जन्माला यावी. ज्या कुळामध्ये विश्वंभर बाबापासून ते त्यांचे सर्व वंशावळ आणि ते तुकोबरायापर्यंत आणि तिथून पुढचे सर्व ही त्यांच्या घरामध्ये भगवान पांडुरंग परमात्माची चरण सेवा हे ज्यांच्या वंशाचं विशेषत्व आहे ते जगद्गुरु तुकोबरायांचं घर. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या कुळामध्ये ती भागीरथी जन्माला आली. महाराज जगद्गुरु तुकोबराय भगवंताला नवस करतात. देवा कन्या तरी ऐसी देई जैशी मीरा. महाराज जगद्गुरु तुकोबराय भगवंताला नवस करतात की देवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. महाराज तुकोबरायनं भगवंताला नवस करावा. मग जगद्गुरु तुकोबरायांचा नवस भगवंताने पूर्ण नाही करावा मग कुणाचा करावा. झालं महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कुळामध्ये भागीरथी सारखी अगोड कन्या जन्माला आली. महाराज ती भागीरथी कुठेतरी मोठी व्हायला लागली. ती भागीरथी कुठेतरी धावायला लागली. धावणारी भागीरथी कुठेतरी देवघरापर्यंत जायला लागली. आणि महाराज त्या भागीरथीनं पडत पडत देवघरात जावं. खुंटीला अडकवलेला विणा घ्यावा आणि तो विणा घेऊन जगद्गुरु तुकोबरायांकडे यावं, बाबांच्या गळ्यात द्यावा आणि सांगावं बाबा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा मी तो ऐकते. धावत धावत देवघरात जावं. देवघरातल्या चिपळ्या घ्याव्या आणि त्या तुकोबरायांकडे आणून द्यावा. बाबा ह्या चिपळ्या घ्या, तुम्ही काकडा म्हणा मी तो ऐकते. महाराज काय आळवाबा जगद्गुरु तुकोबरायांनी तो काकडा, जो काकडा ऐकण्याकरता निर्गुणातला परमात्मा सगुणात यावा. जो काकडा ऐकण्याकरता निर्गुणातला परमात्मा सगुणात यावा तो पहावा हे डोळे चक्षुषी डोळे ते हाती चेनलने कमळे पुजूतयाते. तो वरी दोन्ही भुजा देवोनी आलो अलिंगावया. त्या ठिकाणी तो काकडा काय आळवाबा जगद्गुरु तुकोबरायांना, जो काकडा ऐकण्याकरता निर्गुणातला परमात्मा सगुणात यावा. महाराज काय असेल ते भजन जे जगद्गुरु तुकोबरायानं भजन करावं आणि त्या भजनामध्ये त्या भागीरथीनं इतकं रमून जावं की त्या भागीरथीचा रोम न रोम विठ्ठल म्हणावा. जगद्गुरु तुकोबरायांसमवेत त्या भागीरथीनं उठावं. बाबा उठले की त्या ठिकाणी विणा आणून द्यावा, चिपळ्या आणून द्याव्या आणि त्या ठिकाणी बाबांना म्हणावं तुम्ही विठ्ठल म्हणा मी ऐकते, तुम्ही काकडा म्हणा मी ऐकते. त्याचा परिणाम असा व्हावा की त्या भागीरथीचा रोम न रोम विठ्ठल म्हणावा. काय भजन असेल तुकोबरायांचं. त्या ठिकाणी पुण्यातला एक प्रसंग आहे. त्या काळी पुण्यात 3 श्रीमंत होते. त्या 3 श्रीमंताच्या रांगेमध्ये एका श्रीमंताचं नाव होतं मोरया गोसावी. आणि त्या मोरया गोसावी आज आपण जे म्हणतो ना गणपती बाप्पा मोरया, ते हे मोरया गोसावी जे महान गणेश भक्त होते, पिंपरी चिंचवडला राहणार आहे. आणि त्या मोरया गोसावीच्या दारामध्ये अनघडशाह नावाचा फकीर आला, ज्याने एकेकाळी जगद्गुरु तुकोबरायांचा कितीतरी छळ केला असेल. आणि तो अनघडशाह नावाचा फकीर त्या ठिकाणी मोरया गोसावींच्या दरबारामध्ये सकाळच्या प्रहारामध्ये आला. आणि आल्याबरोबर मोरयाजींना आवाज दिला, मोरयाजी कुछ तो दान चाहिए. कोण म्हणतंय? फकीर. त्या ठिकाणी तो फकीर म्हणतोय मोरयाजी कुछ तो दान चाहिए. ठीक आहे, श्रीमंत होते, नाही म्हणता आलं नाही.
आत गेले, अस्सल मोत्याचं भांडार होतं, मुठभर मोती घेतले, बाहेर आले आणि त्या फकीराच्या त्या ठिकाणी कटोऱ्यामध्ये टाकले. महाराज तो फकीर म्हणला, मोरिया जी ये खाली नाही भरके चाहिए. ठीक आहे, भरायला लागतंयच काय, अजून एक दोन वंजळी टाकले की तो कटोरा भरेल, तो कोटमा भरेल. आत गेले, उंजळभर मोती आणले, त्या फकीराच्या कटोऱ्यामध्ये टाकले. आत गेले, उंजळभर मोती आणले, त्या फकीराच्या कटोऱ्यात टाकले. उंजळभर मोती आणले, फकीराच्या कटोऱ्यात टाकले, परंतु कटोरा मात्र भरत नव्हता. 2 प्रहर मोरिया गोसावी दान देत होता, पण तरी सुद्धा कटोरा काही भरत नव्हता. शेवटी गोदामच खाली झालं. द्यायचंच किती? मोकळ्या हातानं, रित्या हातानं मोरिया गोसावी बाहेर आले आणि त्या फकीराला सांगितलं, मी तुमचा कोटमा पूर्ण भरू शकत नाही. महाराज एवढं ऐकलं त्या फकीरानं आणि त्याचा अहंकार शिगेलाच गेला. अरे मोरिया गोसावीला हरवलंय आपण, मोरिया गोसावीला हात चोळायला लावले आपण, मोरिया गोसावीला हात जोडायला लावले आपण, मोरिया गोसावीला माफी मागायला लावली आपण. महाराज भगवंताचं असं आहे, तिळ मात्र जरी होय अभिमान तरी नारायण नसेसी. त्या ठिकाणी भगवंताची भूमिका आहे. भगवंताचं असं एक तत्व आहे, तीळ मात्र जरी होय अभिमान तरी नारायण नसोसी. महाराज भगवंताला तीळ मात्र सुद्धा अहंकार सोसलाच जात नाही. म्हणून माझे नामदेवराय विडवणीची प्रार्थना करतात, कृपाळू चावा नामदेवरायांना म्हणावं, अहंकाराचा वारा न लावो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. महाराज भगवंताला तीळ मात्र सुद्धा अहंकार सोसलाच जात नाही. आणि तो अनगड शहा नावाचा फकीर, डोक्यामध्ये प्रचंड अभिमान आहे, प्रचंड अहंकार आहे. आणि महाराज ज्यांच्या डोक्यामध्ये अहंकार आहे ना, ती माणसं महाराज नेहमी कुणाची ना कुणाची तरी जिरवायच्या मागे असतात. त्यांच्या डोक्यात तेवढंच असतं. मी इथलं कुणाचंही सांगत नाही बरं का, गैरसमज होऊन देऊ नका. ज्यांच्या डोक्यामध्ये अहंकार आहेत ना, ती माणसं नेहमी कुणाची ना कुणाची तरी जिरवायच्या मागे असतात. आता या अनघड शहा नावाच्या माणसाच्या डोक्यामध्ये अहंकार होता, त्या फकीराच्या डोक्यामध्ये प्रचंड अभिमान आहे. आणि महाराज त्याला एक दिवशी हुक्की आली. तो म्हटला, आता तुकोबरायांची जिरवायची.
आणि तो अहंकार घेऊन तुकोबारायांची जिरवायची म्हटल्याबरोबर ती सकाळच्या पहाटेच्या प्रहारामधने पुण्यातून निघाला आणि देहूमध्ये आला. कुठेतरी सूर्य उगवायला लागलाय, उन्ह वरती यायला लागलाय आणि अशा सकाळच्या प्रहारामध्ये तो अनघडशहा नावाचा फकीर जगद्गुरु तुकोबारायांच्या दरबारामध्ये येऊन उभा राहिला. सकाळची वेळ होती आणि आल्याबरोबर ती अनघड शहाने आवाज द्यावा, ए माई मुझको भिक्षा दे, अल्लाह मर्तबा है तेरा, भगवान जीता रखे सदा तू तो अटल सुहागिन है माई, कुछ तो दान दे, भूखे को रोटी दे. हा आवाज ऐकला जिजाबाईनं. आता महाराज त्या जिजाबाई त्यांच्यासारखी कडक वृत्तीची स्त्री भेटणं कठीण. त्यांच्यासारखी कडक वृत्तीची स्त्री भेटणं कठीण. मला स्त्रीचा स्वभावच कडक आहे. आता याचा फारसा अनुभव मात्र अजून मला नाही, पण माझ्या पुढे बसणाऱ्या सगळ्यांनाच याचा दांडगा अनुभव आहे. विठ्ठल विठ्ठल. आता कोणतीही स्त्री कडकच असते महाराज. निश्चित स्वरूपानं इथल्या मात्र सगळ्या बोलायला नरम आहेत बरं का. कसं अपवाद सांगितलेला बरं का संदीप महाराज. विशाल महाराज तुमच्या बरोबर ती मलाही पुन्हा व्यवस्थित आळंदीला यायचंय. विठ्ठल आता महाराज त्या जिजाबाई महाराज खरं सांगू, जगद्गुरु तुकोबारायांचा देव पांडुरंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा देव पांडुरंग आहे, पण जिजाबाईंचा देवच तुकोबार आहेत. विठ्ठल महाराज भगवान पांडुरंगाचं दर्शन आधी तुकोबारायांना नाही. भगवान पांडुरंगाचं दर्शन आधी तुकोबारायांना नाही, आधी जिजाबाईला. कारण अधिकारच तेवढा अधिकारी होत्या. आणि त्या अधिकारानं महाराज जिजाबाई सकाळची वेळ आहे, सकाळी जात्यावरती दळण दळायचं काम चाललंय आणि तितक्या वेळामध्ये कुठेतरी ती छोटीशी भागीरथी बाहेर खेळतीये आणि त्या भागीरथी त्या अनघड शहाचा आवाज ऐकल्याबरोबर ती छोटीशी भागीरथी पळत पळत जाते. त्या जात्यापासून सांडलेलं बचक भर पीठ घेते आणि निघते. हे पाहतात जिजाबाई आणि पाहिल्याबरोबर त्या भागीरथीच्या हातावरती एक ताडपड झटका देतात. हातावरचं पीठ सगळं खाली सांडतं. हा हा आली उदार बापाची उदारले, इथं कष्ट मला करावे लागतात. उताडांना या गोसावड्यांना, हा येतो तो जातो, तो येतो हा जातो. अरे करा ना या देहाने कष्ट करा. जिजाबाईंना कधी मागणं आवडलंच नाही. भिक्षापत्र अवलंबणे मागणं आवडलंच नाही जिजाबाईंना. जिजाबाई म्हटलं देह दिलाय धडधाकट कष्ट करा ना. आली मोठी उदार बापाची उदारले, बिथम कष्ट मला करावे लागतात. महाराज भागीरथी ती छोटी आईनं हाणल्याबरोबर ती भागीरथी रडायला लागली. हातामधलं पीठ सांडलेलं आहे, पण काही कण पिठाचे हाताला चिकटलेले आहेत. डोळ्यातून आसू आहेत, तसाच तो हात आणि त्या हातानं ते अश्रू पुसले आणि तसाच तो पाणी आणि काही पिठाचे कण असा हात घेऊन ती छोटीशी भागीरथी बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर ती त्या अनघड शहाच्या कटोऱ्यामध्ये तो पिठाचा काही कण असलेला हात फक्त झटकला. आश्चर्य ऐका, 2 प्रहर मोरया गोसावी मोत्याचं गोदाम खाली होईपर्यंत जो कोटमा पूर्ण भरला नाही. आश्चर्य ऐका, त्या छोट्याशा भागीरथीने नुसता तो पिठाचा कण लागलेला हात त्या कटोऱ्यामध्ये झटकला. आश्चर्य ऐका, तो कोटमा पूर्ण भरून ते पीठ खाली जमिनीवरती सांडायला लागले. महाराज हे पाहिलं अनघड शहाणे, हाय अल्लाह हे कैसा अजुबा है, कैसा मर्तबा है. त्याला ते विश्वासच पटेना. हाय अल्लाह तुकाराम. ती छोटीशी भागीरथी म्हटली, मेल्या तुकाराम कोणाला म्हणतोय? मी तुकाराम नाही, मी तुकोबारांची कन्या भागीरथी आहे. महाराज त्या अनघड शहानं डोक्याला हात लावावा आणि म्हणावं, हाय अल्लाह ही बेटी ऐसी तो बाप कैसा. विठाला थक्क झाला अनघड शहा. त्यावेळेस त्या छोट्याशा भागीरथीनं त्या
अनगड शहाला उपदेश करावा. अनगड शहा या भागीरथीच्या हातून तुझा कोटमा पूर्ण भरला. या भागीरथीच्या वडिलांचं, माझ्या तुकोबऱ्यांचं, माझ्या बाबांचं जर दर्शन तुला झालं ना, तू तुझं जीवन परिपूर्ण होऊन जाईल. नम्र झाला महाराज तो फकीर आणि तिथून निघून गेला. इतकी अधिकारी ती भागीरथी आहे. कारण लेख कुणा सामान्याची का नाही ना, लेखच तुकोबऱ्यांचे. विठाला अधिकारी तेवढाच आहे तिचा. आणि महाराज ती छोटीशी भागीरथी, धावणारी भागीरथी आता कुठेतरी मोठी व्हायला लागली. ती भागीरथी आता कुठेतरी मोठी व्हायला लागली. आणि मोठी व्हायला लागल्यानंतर लग्नाच्या वयात आल्यानंतर जिजाबाई एक दिवशी फार वैतागून म्हणाल्या, स्वामी तुकोबारा महाराज, पोरगी लग्नाच्या वयात आली. विठाल विठाल अगदी काही वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. कुणीही गडबड करू नका. सर्वांना नम्र विनंती, शांतता ठेवा. त्या ठिकाणं जगद्गुरु तुकोबऱ्यांची भागीरथी आता कुठेतरी मोठी होती, लग्नाच्या वयामध्ये आले. जिजाबाईंनी म्हणावं, महाराज मुलगी लग्नाच्या वयात आली, योग्य वयात तिचं लग्न केलं नाही, समाज भाऊबंदकी नातलग नावं ठेवती. काहीतरी बघापुरीच्या लग्नाचं. दिवसामागून दिवस गेले. पुन्हा एकदा जिजाबाई वैतागल्या. जिजाबाई वैतागल्याबरोबर ती तुकोबऱ्यांना देहूमधून बाहेर पडावं आणि शेजारीच एलवाडी, आणि त्या एलवडीमध्ये जावं. आणि त्या एलवाडीमध्ये एक सुंदर घराणं पाहिलं. आणि त्या सुंदर घराण्यामधल्या एका सुंदर युवकाबरोबर आपल्या मुलीला सालंकृत कन्यादान करून द्यायचं ठरवलं. तुकोबराई घरी आले. सांगितलं, आवले एलवाडी गावामध्ये एका सुंदर घराणं पाहिले. त्या सुंदर घराण्यातल्या सुंदर तरुणासोबत आपल्या भागीरथीचा विवाह सालंकृत कन्यादानानं करून द्यायचं ठरवलंय. जिजाबाई क्षणभर हसल्या. महाराज तुम्ही तर सांगता ना, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, गावो पुढथे भिके कुत्रे घर राखे. महाराज तुकोबऱ्यांनी सांगावं, आम्ही सदैव सुडके. महाराज तुम्ही तर सांगता आणि लेकीचं सालंकृत कन्यादान करता, पैसे आणणार कुठून? त्यामुळे तुकोबऱ्याने सांगावं, आवली तू का चिंता करतेस? हा जगद्गुरु तुकोबर आहे. हा तुकोबर आहे भाषेचा चालता बोलता कुबेर आहे. आम्हा घरी धन शब्दांची सरत्ने, शब्दाची यत्ने शस्त्र करू. तुकोबरांनी सांगावा, आवली चिंता का कशाला करतेस? हा तुकोबर आहे. महाराज आश्चर्य ऐका, आपलं कन्यादान, आपल्या मुलीचं कन्यादान कोण करतं आपल्याकडे? एक तर आपला नाशिवंत मामा. काही भागामध्ये मुलीचं कन्यादान हे त्या मुलीचे आई वडील करत असतात. मग त्या ठिकाणी त्या भागीरथीचं कन्यादान करण्याकरता साक्षात विश्वाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि जिथं देव आहे तिथं रुखमाईला यावंच लागतं. संतांचं सूत्र आहे, लक्ष्मी सहित शोभे नारायण. जिथं नारायण आहे तिथं लक्ष्मीला यावंच लागतं. तिची येण्याची इच्छा असो अथवा नसो. मग ज्या ठिकाणी विठ्ठल आहे तिथं रुखमाईला यावंच लागलं. आणि जिथं साक्षात लक्ष्मी आहे तिथं धनाची काय कमी असणार आहे? महाराज असं सुंदर लग्न त्या भागीरथीचं पार पडलं. महाराज भाऊकीनं तोंडात बोट घातलं. महाराज भाऊकी ही त्याच कामाची असते. ह्याचं होतच कसं? भाऊकी ह्याच्यासाठीच आहे, ह्याचं होतच कसं? पण महाराज आमची भाऊकी फार सुंदर आहे. अपवाद सांगितलेला. महाराज तुकोबऱ्यांची भाऊकी काही वेगळी नव्हती. तुकोबऱ्यांची भाऊकी त्याच पद्धतीची होती. महाराज भाऊकीने तोंडात बोट घातली. तुकोबऱ्यांनी एवढं आणलंच कुठून? इतकं सुंदर लग्न भागीरथीचं पार पडलं महाराज. आणि भागीरथी निघाली भागीरथी माहेराला, सासराला. माहेरहून सासरी नांदण्याकरता भागीरथी निघाली. वय लहान आहे, दांदाईला जाणं काय असतं भागीरथीला माहिती नाही.
आणि महाराज भागीरथी नांदायला निघाल्यानंतर मागे वळून पाहते जगद्गुरु तुकोबारायांकडे. जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्यात. किती केलं तरी बाप आहे महाराज. बाप लेकीच्या जीवनातील हा सगळ्यात हृदयधावक प्रसंग आहे. त्या ठिकाणी कवनासारखे मुनी रडले शकुंतले करता, जनकासारखे विदयही रडले जानकी करता, हिमालयासारखा पर्वत रडला पार्वती करता. आणि आज तुकोबारायांची भागीरथी निघाली. तुकोबाराय रडतायत. भागीरथीने पाहावं, धावत धावत तुकोबारायांकडे जावं, आलिंगन द्यावं. बाबा मी निघाले. नांदाईला जाणं काय असतं मला माहित नाही, परंतु आज मला कळतंय मला तुमच्यापासून वेगळं व्हायचंय. इतकं वेगळं व्हायचंय, इतकं वेगळं व्हायचंय की मी जर मेले तर माझं सुतकही तुम्हाला पडणार नाही. इतकं वेगळं व्हायचंय. रडते भागीरथी. बाबा मला नांदायला जायचं नाही. बाबा मला नांदायला जायचं नाही. मला तुमच्यापासून वेगळं करू नका बाबा. मी इथंच राहील, मी इथंच मरेल, पण मला नांदायला जायचं. छोटीशी भागीरथी, आणखी समज नाही तिला. त्यावेळेस तुकोबारायांना भागीरथी समोर हात जोडावे. भागीरथी, या हातानं तुझं कन्यादान केलंय ग. या हातानं तुझं कन्यादान केलंय. या बापाकरिता एकदा जाशील काय ग. मला तुकोबारायांना डोक्याचा पगडा खाली काढावा आणि त्या भागीरथीच्या पायावरती ठेवावा. पटकन तो पगडा भागीरथीने धरावा, फेटा आणि सांगावं बाबा तुमची इज्जत माझ्या पायापाशी ठेवू नका. चालले बाबा मी चालले. भागीरथी, तुला वाटत असेल हा बाप किती पाषाण हृदयाचा आहे. नाही ग बाळा. ज्या भागीरथीने पळत पळत जावं देवारातील विणा माझ्याकडे आणून द्यावा, पळत पळत जावं चिपळ्या आणून द्यावा. बाबा तुम्ही विठ्ठल म्हणा, मी तो ऐकते अशी म्हणणारी भागीरथी मला उद्या दिसणार नाही. माझ्या जीवाची काय अवस्था असेल भागीरथी. परंतु या हातानं तुझं कन्यादान केलंय, या हातानं तुला तुझ्या नवऱ्याच्या ताब्यात दिलंय. भागीरथी, या बापा करता एकदा जाशील काय. बाबा मी निघाले. मला सी भागीरथी त्या ठिकाणी नांदण्याकरता सासरी निघून जाते. मला लेकीनं नांदण्याकरता जावं, पण बापाला कधी दुःखाचा निरोपच देऊ नये. मुलीचं लग्न झालंय, बापाने फोन करावा, काय चाललंय तायडे. मुलीनं सांगावं बाबा सगळं खुशाल आहे, सगळं आनंदात आहे, मी एकदम सुखी आहे, मी एकदम आनंदी आहे. माझी सासू ना आई सारखी आहे, माझे सासरे ना माझ्या वडिलांसारखे. आतापर्यंत 20 वर्ष तुमच्या खांद्यावरती विसावलेला हा देह आज तुमच्यापासून इतका वेगळा झालाय. पण बाबा तुम्ही जितकं प्रेम केलं ना त्याच्यापेक्षा दुपटीनं प्रेम मला इथं भेटतंय. बाबा माझ्यासारखी आनंदी मुलगी नाही, फार सुखात आहे. फोन ठेवून द्यावा आणि इतकं रडावं, इतकं रडावं. गावाच्या आठवड्या बाजारामध्ये त्या मुलीने बाजारात जावं आणि बाजारामध्ये गावातला एखादा, माहेराच्या गावातला एखादा पोरानं पाहावं. तो पोरगा जवळ यावा आणि त्या कन्येला विचारावं तुझ्या बाबांना काय निरोप सांगू. त्या मुलीनं सांगावं आणि सांगण्यापूर्वी आधी स्वतःकडे पाहावं आणि निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं पायात जोडवं नाही, अंगावरती नीट लुगडं नाही, हातात बांगडीचं काचकूट नाही, गळ्यात पिवळा मणी नाही, डोक्यावरती लावायला तेल नाही. आणि ही जर अवस्था माझ्या वडिलांपर्यंत गेली, या मुलानं या अवस्थेचं वर्णन जर माझ्या वडिलांना सांगितलं तर 20 वर्ष जगणारा बाप 20 दिवसात मरेल. याला जबाबदार मी असेल. आईच्या कपाळावरचं कुंकू पुसेल आणि माझ्यामुळे रडणारा बाप, मरणारा बाप, याला जबाबदार मी असल्यामुळे त्या मुलीनं सांगावं माझ्या बाबांना निरोप दे. ज्या मुली करता तुम्ही लाखोंचा खर्च केला, ती मुलगी तुमची आज एकदम सुखात आहे, एकदम आनंदात आहे. त्या मुलानं पाहावं अगं काय अवस्था आहे तुझी. तुझ्या वडिलांना समजल्यावरती ज्या बापानं तुझ्या लग्नाकरता लाखोंचा खर्च केला तिच्या पायात साधं जोडवं नाही, ज्या बापाने लग्नामध्ये लाखोंचा खर्च केला तिच्या अंगावर नीट लुगडं नाही, ज्या बापानं मुलीच्या लग्नामध्ये लाखोंचा खर्च केला तिच्या डोक्यावरती साधं लावायला तेल नाही, ही अवस्था तुझ्या वडिलांना समजली
तर काय होईल? त्या लेकीनं त्या पोरापुढे हात जोडावे आणि सांगावं की माझ्या बाबांना माझी अवस्था सांगू नको, त्यांना निरोप दे, तुमची मुलगी सुखात आहे, तुमची मुलगी प्रचंड आनंदात आहे. गावातील एका सुद्धा बापाची लेक इतकी सुखी नसेल तितकी तुमची लेक आहे. तो मुलगा पुढे जावा, झाडामागे जावं, इतकं रडावं, इतकं रडावं. मला तिचं नाव लेक आहे. आणि रडता क्षणी मनातून बापाला सांगते, बाबा जिथं दिलंय तिथं सुखाने मरेल, जिथं दिलंय तिथं सुखाने मरेल. किती जरी संकट आली तरी दुःखाचा निरोप देणार नाही. जिथं दिलंय तिथं मरेल, मेले तरी दुःखाचा निरोप देणार नाही. आणि जी बापाला कधीच दुःख देत नाही तिचं नाव आहे लेक. विठ्ठल तुकोबऱ्यांचं ही वंशावळ आहे, तुकोबऱ्यांचं हे घराणं आहे. आणि जगद्गुरु तुकोबऱ्यांची असणारी ही कन्या भागीरथी, त्यांच्या वंशामध्ये संप्रदायाची प्रचंड मोठी परंपरा आहे. ज्यांच्या कुळामध्ये संप्रदायाची प्रचंड त्या ठिकाणी मोठी परंपरा आहे. आणि त्या भागीरथी ज्या कुळामध्ये जन्म होतो, जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात ना, जगी ऐसा बाप भावा ज्याचा वंश दिस जावा. जगामध्ये असा बाप व्हावा की ज्या बापाच्या पुण्याईमुळे त्याच्या वंशाला मुक्ती मिळावी. मग तुकोबऱ्यांची जी वंश परंपरा आहे, जी तुकोबराय म्हणतात माझ्या वडिलांची मिरासी गादेला, तुकोबराय म्हणतात जी तुकोबऱ्यांची वंश परंपरा आहे, जी विश्वंभर बाबापासून ते तुकोबरायांपर्यंत त्या वंश परंपरेमध्ये विठ्ठल नावाची पताका आयुष्यभर प्रत्येकाच्या खांद्यावरती वाहिली. म्हणून तर तुकोबऱ्यांना स्वाभिमानानं सांगावं, तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा, जुनाट ही माझी सेवा, जुनाट ही माझी सेवा. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा, जुनाट ही माझी सेवा, जुनाट ही माझी सेवा. माझ्या वडिलांची सेवा, माझ्या जोरदार टाळ्या वाजवायला. त्या ठिकाणी संगीत में जो जान है, जो वो जान किसी में भी नहीं. पर संगीतात जो आनंद आहे ना, तो आनंद कशातच नाही, जगात कशात नाही. आणि माणसं आज आपल्याकडे उपस्थित आहेत. ते म्हणतात ना,
ही माणसं 2020 वाली नाहीत, ही माणसं वर्ल्ड कप वाली आहेत. विठाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबारांना सांगावं, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची जी परंपरा आहे, मिरासी आहे, ज्या मिरासीमध्ये तुझ्या चरणाची सेवा ही आम्हाला निश्चित स्वरूपाने करायची आहे आणि ती तू आमच्याकडून करून घ्यावी. आणि या परंपरेची स्वरूपता, विशालता किंबहुना त्या परंपरेचं महत्व जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतायत. आणि त्या जगद्गुरु तुकोबाराय त्या विठेवरच्या मालकाला त्या ठिकाणी लाज राख अशी विनंती शेवटच्या चरणामध्ये केलेली आहे की जर माझ्या वंशाच्या परंपरेची, माझ्या वंशामध्ये तू जर तुझी भक्ती जर करून घेतली नाही तर याची लाज तुला वाटली पाहिजे. आणि अशा त्या विठेवरच्या मालकाचं सर्वांनी मुखानं भजन करायचंय, सर्वांनी हातानं टाळी वाजवायची. एकदा सगळ्यांनी प्रेमानं भजन करा. विठोबा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भुगवटा आम्हाला गे विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अभंगाच्या पहिल्या पदाचं आपण विवेचन केलेलं आहे. अभंग 3 चरणाचा आहे. उर्वरित 2 चरण आपण शेवटी 10 मिनिटात पाहणार आहोत. पण खऱ्या अर्थानं आज तुम्ही सर्वजण मायबाप आपण सर्व एकत्र जमण्याचं कारण प्रत्येकाला ज्ञात आहे, प्रत्येकाला माहिती आहे. कैलासवासी भाऊसाहेब काका धोंडोबा शितोळे आजोबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व आप्तेष्ट पाहुणे मंडळी, खऱ्या अर्थानं आज मी तुमच्या समोर इथं बोलतोय. माझ्या जीवनातील एक अनमोल ठेवा मी याला म्हणेल. आज या गादीवरती उभा आहे. माझ्या या सांप्रदायिक जीवनाला किंबहुना आज मी ज्या गादीवरती उभा आहे असे माझे परमार्थातील माझे पहिले गुरु आदरणीय आजोबा, ज्यांच्याकडून मी हा अनमोल ठेवा घेतलाय आणि तो आता मी जतन करणार आहे. आजचा दिवस हा माझ्यासाठी प्रचंड आनंदाचाही आहे आणि तितकंच दुःखाचाही आहे. ज्यांनी मला परमार्थाची वाट दाखवली, ज्यांनी माझ्यामध्ये परमार्थाचं बीज रोवलं, ते आदरणीय आजोबा की ज्यांच्यामुळे मी आज या गादीवरती उभा आहे. आजचा दिवस माझ्या जीवनातील सुवर्ण क्षण आहे, जो माझ्या हृदयामध्ये चिरंतन कोरला जाणार आहे. ज्यांच्या पुण्याईमुळे मी आज इथं उभा आहे, त्यांचं जीवन मला वेगळं सांगायची गरज नाही. आज त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व तुम्ही आप्तेष्ट मंडळी, हा समाज सांगतो त्यांचं जीवन कसं आहे, त्यांनी जीवनामध्ये काय कमवलंय. आणि खऱ्या अर्थानं आजोबांच्या पुण्याईमुळे, त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आज या नारदाच्या गादीवरती उभा आहे. आणि खऱ्या अर्थानं मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की ज्यांना मी गुरु मानावं, ज्यांच्या परमार्थाचं मी ज्यांच्याकडे पाहून शिकावं. आज परमार्थातील कोणतीही गोष्ट असू द्या, माझं कीर्तन करण्याची पद्धत असू द्या, माझं बोलणं असू द्या, माझ्याकडे आज जेवढं काही परमार्थाचं ज्ञान आहे
त्या ज्ञानाचा अंकुर हा आजोबांकडून मला भेटलाय. आणि निश्चित स्वरूपानं आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण आहे. आज आजोबा जिथं कुठंतरी असतील तिथं त्यांना या गोष्टीचा प्रचंड हर्ष असेल की माझ्या वर्षश्राद्धा दिवशी, माझ्या पुण्यस्मरणा दिवशी माझ्या नातवानं ते पुण्यस्मरणाचं कीर्तन करावं. हे भाग्य प्रत्येकाच्या वाट्याला नाही महाराज, हे भाग्य प्रत्येकाच्या वाट्याला नाही की आपल्या नातवानं आपल्या पुण्यस्मरणाला कीर्तन करावं. हे भाग्य प्रत्येकाच्या वाट्याला नाही. आणि आज जिथं कुठं असतील तिथं निश्चित स्वरूपानं इतके आनंदी असतील, इतके त्यांना या गोष्टीचा हर्ष असेल की माझ्या नातवानं माझ्या पुण्यस्मरणाचं कीर्तन केलं. आणि ही गोष्ट माझ्यासारखी सुद्धा, माझ्याकरिता सुद्धा तितकीच अभिमानाची आहे. कारण माझ्या गुरुचं पुण्यस्मरणाचं कीर्तन मला भेटावं, त्या गुरुच्या ऋणातून उतरवाई होण्याची मला एक छोटीशी संधी मिळावी, हे माझ्यासारखं परमभाग्य जगात आणखी दुसरं कोणाचं नाही. विठ्ठल विठ्ठल आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती नितांत श्रद्धा प्रेम करणारी सर्व आप्तेष्ट पाहुणे मंडळी, त्यांचा सर्व मित्र परिवार आज या ठिकाणी तुम्ही त्यांच्याकरता इथं उपस्थित आहात. त्यांचं जीवन विशेष सांगायची गरज नाही. त्यांचं जीवन म्हणजे खळखळ वाहणारं पाणी आहे. जीवनामध्ये कमवत असताना दुसरं काही दुय्यम कमवलं असेल, पण जीवनामध्ये जे खरं जीवनाचं सार आहे, खरं जे जीवनाचं सार आहे ती म्हणजे माणुसकी आणि माणसं ही महाराज आजोबांनी कमवली. आणि हे खरं कमवणं आहे महाराज, हे खरं कमवणं आहे. तुमच्या गैरहजेरीत तुमच्या करता गोळा झालेला समाज, वाक्य फार बारकाई नाही का? तुमच्या गैरहजेरीत तुमच्या करता गोळा झालेला समाज, फक्त आणि फक्त तुमच्या करता गोळा झालेला समाज सांगतो तुमचं जीवन कसं आहे. आणि हे माणसं जोडण्याचं काम महाराज आजोबांनी हे प्रमुखत्वानं केलं. फार माणसं कमवली, फार माणसं जोडली. कुठेही जावा, आता माझा हा वैयक्तिक अनुभव आहे, कुठेही जाऊ द्या, असं ठिकाण नाही पंचक्रोशीत जिथं गेल्यानंतर माझ्या मोठेपणा सांगत नाही पण आजोबांचं नाव सांगावं आणि तिथं ओळख निघू नये असं मला अजून ठिकाणच भेटलं नाही पंचक्रोशीत. कुठेही जाऊ द्या, आजोबांची प्रचंड ओळख आणि निश्चित स्वरूपानं तितकीच नम्रता, आपुलकी आणि निश्चित स्वरूपानं आपलेपणा ही त्यांची स्वभावाची प्रमुख वैशिष्ट्य आहेत. आयुष्यभर भगवंताची वारी केली, परमार्थ केला. महाराज ऐका, त्यांचा शेवट, माणसाचा शेवट कसा व्हावा, किती गोड व्हावा. तुकोबारांनी म्हणावं, याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्याचा शेवट गोड होणं, चांगल्या तिथीला मरणं म्हणजे आयुष्याचा शेवट गोड होत नाही. असंही नाही अगदी, तसंही नाही, असंही नाही. परंतु ज्यांनी आयुष्यभर पंढरीची वारी केली, ज्यांनी आयुष्यभर भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली आणि त्यांचं मरण कसं यावं मी सांगेल, ज्या मरणाचा प्रत्येकाला हेवा वाटावा. आज माणसं हेवा करतात महाराज. कशाची हेवा करतात? शेजारच्याने गाडी घेतली, माणसाला वाटतं आपणही गाडी घ्यावी. शेजारच्याने एखादी वस्तू घेतली, आपल्याला वाटतं आपणही ती वस्तू घ्यावी. पण आजोबांचं मरण इतकं गोड आहे की माणसाला, मला सुद्धा एका क्षणाकरता वाटतं की असं मरण प्रत्येकाला यावं, किंबहुना ते मला सुद्धा असं मरण यावं. पण कदाचित ते मरण प्रत्येकाच्या भाग्यात नाही. इतकं गोड मरण महाराज. रात्री 11:30 पर्यंत त्यांनी माझ्यावरती त्या ठिकाणी संवाद साधला. एका शब्दानं सुद्धा म्हटली नाही माझं दुखत नाही. सकाळचा नित्यनेम करून, पूजा करून, तुळशीला पाणी घालून, भगवंताला फुलं वाहून केडगावला आले. येताना माझा त्यांच्यावरती संवाद झाला. मी केडगावरून फक्त घरी आलो, केडगावरून त्यांच्यावरती संवाद करून फक्त घरी आलो
आणि खुर्चीवरती बसल्या बसल्या देह जावा. वार आहे सोमवार. हरी महाराजचे प्रमाण काय? व्रत करा एकादशी सोमवार. वारकऱ्याचे नियम आहेत. ज्यानं एकादश करावी त्यानं सोमवार केलाच पाहिजे. सोमवारच्या पवित्र आणि निश्चित स्वरूपानं पर्व काळाच्या दिवशी मरण यावं, अगदी सहज पद्धतीने यावं. निश्चित स्वरूपानं त्यांचा सावडण्याचा विधी हा एकादशी दिवशी यावा. कारण दशमी त्यांची जाण्याचं देहान अवसान ठेवण्याचं तिथे दशमी. दशमी, एकादश आणि द्वादशी, बारस हे संप्रदायात 3 पर्व काळ सांगितले. दशमी, एकादश आणि द्वादश हे 3ही व्रत आजही महिन्याचे वारकरी करतात. त्यांना दशमी पासून उपवास असतो. दशमी ही उपवास, एकादश उपवास तर सगळ्यांनाच आहे आणि पुन्हा द्वादशीचाही उपवास आहे. आमचे हरी महाराज कदम त्यांना दशमी पासून उपवास असतो. दशमी, एकादश, द्वादश जाण्याची तिथी आहे दशमी. त्या ठिकाणी त्यांचं सावडण्याचं विधी आला एकादशी दिवशी. दशक्रिया विधी आला चतुर्थी दिवशी. आणि आयुष्यभर ज्यांची वारी केली, ज्या जगद्गुरु तुकोबरायांची वारी केली, 13व्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांचं प्रस्थान, कुंभ श्राद्धा दिवशी ज्ञानोबारायांचं प्रस्थान. आणि त्या ठिकाणी दशमी ही तिथी असल्यामुळे त्यांचे बरेचसे महिने हे शुभ दिवशी, किंबहुना 1 महिना आपण जे 3.5 मुहूर्त मानतो, त्या 3.5 म्हणजे विजयादशमी च्या दिवशी आजोबांचा 1 महिना आला. एकही महिना मध्ये कोणताही प्रकारचा खंड आला नाही. आणि त्या ठिकाणी आजोबांच्या प्रित्यर्थ महिना जेवू घालायचं होतं. त्या ठिकाणी दशक्रिया झाला. महिना कोणत्या दिवशी जेवायला बसवतात? 13व्या दिवशी ना. हा, कुंभ श्राद्धा दिवशी. कुंभ श्राद्धा दिवशी जो मासिक श्राद्धा करता, जे पितृदेवता जेवण्याकरता बसवली जाते, त्याला कुंभ श्राद्धा दिवशी काय केलं जातं? जीव घातलं जातं. तर त्या ठिकाणी तो मान आपल्याकडे कुणाला असतो? जावयाकडे. परंतु मामांचं काही वर्षापूर्वी निधन झाल्यामुळे, जावई नसल्यामुळे तो मान आजीच्या भावाला, म्हणजे आमचे वडगावचे चंद्रकांत आजोबा ढवळे, त्यांना दिला होता. आणि तो मान त्यांना दिला, बरोबर आहे, त्यांचा तो मान आहे. परंतु माझ्या अंतःकरणात कुठेतरी एक इच्छा होती की आजोबा माळकरी होते, त्यांच्या जागेवरती माळकरीच माणूस बसला पाहिजे. माझी फार इच्छा होती. परंतु मोठ्यांच्या गोष्टीमध्ये लहानांनी बोलू नये. मी ती गोष्ट सांगून पाहिजे. परंतु ठीक आहे, त्यांचा मान आहे, ठीक आहे, ज्याचा मान आहे त्याने तो घेतला पाहिजे. मग आजोबांच्या मासिक श्राद्धाकरिता पितृदेवता म्हणून त्या ठिकाणी आदरणीय आजोबांना बसवायचं ठरलं. पण ब्राह्मण काका तेवढ्यात म्हणले, ज्यांनी खांदा दिलाय ते सोडून कुणीही महिन्याला बसवायला चालतं. परंतु वडगावच्या आजोबांना खांद्या दिल्या कारणामुळे त्यांना महिन्याला जेवायला बसता आलं नाही. मग बसवावं कुणाला? मग आमचे आजोबांचे भाचा नाही का, बहिणीचा मुलगा आदरणीय आमचे मळदचे निंबाळकर मामा, त्या ठिकाणी मामांना त्या ठिकाणी वर्ष श्राद्धा, त्या ठिकाणी मासिक श्राद्धा करता जेवायला बसवलं. आणि एक गोष्ट सांगू, मामा माळकरी आहेत. बऱ्याच वर्षापासून आषाढीची पंढरपूरची वारी करतात. काकड्याला एकही दिवस खडा नाही. 4 वाजता रोज उठतात महाराज. त्यांना महिन्याला बसवायचंच नव्हतं. परंतु घटनाच अशी घडून यावी की महिन्याला सुद्धा माळकरी माणूस बसावा. हा जो ताळमेळ आहे. आणि जे महिन्याला मासिक श्राद्ध झाले, एकाही महिन्याला सुतक पडलं नाही, अडचण आली नाही. आता गेले 8 दिवस झाले तो रोज पाऊस आहे, परंतु 2 दिवस झालं पाऊसच आला नाही. आपलं कार्य ही अगदी व्यवस्थित पार पडते. त्या ठिकाणी असं म्हणतात, शूर ओळखावा रणांगणी आणि साधू ओळखावा. निश्चित स्वरूपाने ते जीवनामध्ये साधुत्वाला प्राप्त नाही किंवा तुका म्हणे मरणाची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुका म्हणे
त्यांचा तितका अधिकारही नसेल, परंतु मृत्यू इतका गोड महाराज की त्या मृत्यूचा काय करावा, हेवा करावा असा वाटतो. इतकं गोड मरण आजोबांचं, इतकं गोड जीवन ज्यांचं आहे, आणि त्यांच्याकडून मला फार मोठा अनमोल साठा, परमार्थ रूपी फार अनमोल साठा आज माझ्या जीवनामध्ये मला त्यांच्याकडून भेटलाय, आणि निश्चित स्वरूपानं मी तो जतन करणार आहे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा विठाला अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, वंश परंपरा वंश परंपरा दास मी अंकिता, 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 वंश परंपरा दास मी अंकिता. तुका मोकलीता लाज कोना, तुका मोकलीता लाज कोना, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता. तुका मोकलीता लाज कोना, तुका मोकलीता लाज कोना, उपवास पारणे राखिला दारवंता, उपवास पारणे राखिला दारवंता. केला भोगवटा आम्हाला गे, केला केला भोगवटा आम्हाला गे, केला भोगवटा केला भोगवटा भोगवटा माना, केला भोगवटा केला भोगवटा, केला भोगवटा मला की केला भोगवटा, केला
भोगवट महाराजांचं मनापासून आभार. या ठिकाणी आदरणीय आप्पा यांची उपस्थिती आहे. निश्चित स्वरूपानं आज हा समाज अगदी बसण्याकरता सुद्धा मंडप शिल्लक नाही. अगदी मागे उन्हातही माझे सर्व मायबाप उन्हात उभे आहेत. हा समाज ज्यांनी जिंकला, अशी माणसं ज्यांनी जीवनात कमावली, अशा आजोबांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. आणि निश्चित स्वरूपानं झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या आजोबांच्या पवित्र स्मृतीच्या चरणावरती समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या वाडीतून चुकून चुकीचा शब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचे दोष तो मला माझा परत करा. जेवढं काही बरोबर असेल ते गुरुवर यांचं, ते नेहमी निश्चित स्वरूपानं घरी जाऊन घरी घेऊन जा, घरी येऊन जाण्याचा निश्चित स्वरूपानं प्रयत्न करा. असो, या ठिकाणी उपस्थित सर्व आपतेष्ट पाहुणे मंडळी सर्वांच्या एकदा चरणावरती नतमस्तक होतो. आवर्जून तुम्ही इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. या ठिकाणं
ज्यांनी कीर्तनामध्ये सुंदर अशी साथ संगत केली, त्या ठिकाणी आमचे बाबांचं नाव सर्व मंडळी करतात नाव कशाला? सर्व आमचे आळंदीचे आमचे अण्णा आहेत, तिकडे आमचे सुरवंशी, तिकडे आमचे मोशातले दळवी बाबा आहेत, आमचे सर्व आळंदीची गुरुबंधू मंडळी आहेत, आमचे कुंभार काका आहेत, आमचे आदरणीय शितोळे महाराज आहेत, इकडे आमचे महारणोर महाराज आहेत, आदरणीय ताई आहेत, विशाल महाराज आहेत, सर्व आळंदीचे गुरुबंधू मंडळी आहेत. इकडे आमचे गोसावी महाराज आहे, ताडगे महाराज आहे, आमच्या गावातील निकम महाराज आहेत, त्या ठिकाणी सूर्यवंशी बाबा आहेत, आमचे विणेकरी बाबा आहेत, तिकडे आमचे शेळके चोपदार आहेत, ज्यांनी सुंदर अशी मृदुंगाची साथ केली, आमचे आदरणीय सुहास महाराज आहेत, इथे आमचे पाहुणे शिंदे आहेत, शिंदे बाबा आहेत, त्यांचंही मनापासून आभार. आणि या ठिकाणी माझ्या वारीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आहेत. लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या काळात ज्यावेळेस पालखी आणि पादुका या एसटी महामंडळाच्या बसमधून ज्यावेळेस पंढरपूरला गेल्या, त्यावेळेस बसमध्ये बसण्याचा मान ज्यांना मिळाला, आदरणीय अण्णा आहेत, अशी संप्रदायातील फार अधिकारी माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहे. हे फार आजचं भाग्य आहे. खऱ्या अर्थानं परिसरातील सर्व नामवंत कीर्तनकार आदरणीय चंद्रकांतजी महाराज दहिगुडे आहेत, शितोळे महाराज आहेत, इकडे ताकवणे महाराज आहेत, इकडे आमचे आलेगावचे गणेगावचे निंबाळकर महाराज आहेत. आणि खऱ्या अर्थानं आजच्या माझ्या वर्गातील माझ्या स्नेही महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार वैष्णवी ताई टेंगले महारनोर ताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांचंही मनापासून आभार. उपस्थित समाजामध्ये सर्वच क्षेत्रातून, विविध क्षेत्रातून, आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला आणि संप्रदाय सर्वच क्षेत्रातून उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो. उपस्थित सर्व आपतिष्ठ पाहुणे मंडळी सर्वांचंच एकदा पुन्हा मनापासून धन्यवाद देतो. आणि त्या ठिकाणी कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर त्या ठिकाणी क्षमा असावी, आपला मुलगा म्हणून सोडून द्या. आणि खऱ्या अर्थानं आज हा कीर्तन सोहळा, आज तुम्ही आम्ही ज्यांच्यामुळे सोशल मीडियावरती दिसणार आहोत, असे आमचे 150 किलोमीटरचा प्रवास करून आलेले नातेपुतेचे ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल, ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, हजारो त्यांचे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचं शूटिंग आज या ठिकाणी झालेलं आहे. आणि हे शूटिंग यूट्यूबवरती सर्वांना पाहायला मिळणार आहे. चॅनलचं नाव आहे ओम साई यूट्यूब चॅनल. आणि खऱ्या अर्थानं त्यांचंही मनापासून आभार. ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम जोडली, आदरणीय आमचे गंगाराम महाराज आहेत, त्यांचंही मनापासून आभार. सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. विठ्ठल जय विठ्ठल जय जय. चला बाबा, जय विठ्ठल जय जय. श्रद्धांजली अर्पण करतील. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज भाऊसाहेब काकांचं प्रथम वर्षश्राद्ध या ठिकाणी पुण्यस्मरण संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्तानं हरिभक्त पारायण स्वागत महाराजांनी सुसरावे असं कीर्तन या ठिकाणी आपण सर्वांना प्रबोधन केलेलं आहे. आणि म्हणून ते जाऊन आता 1 वर्ष झालेलं आहे. अतिशय सालस असं व्यक्तिमत्व आणि घराघरामध्ये माणसामाणसामध्ये त्यांच्याबद्दल असलेला आदर आणि प्रेम, आणि त्यामुळं आज एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांच्या प्रथम श्राद्धासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. या ठिकाणी त्यांच्या जाण्यानं त्यांचे कुटुंबीय असतील, नातेवाईक असतील, सर्वांना दुःख होणं साहजिक असतं. परंतु जन्ममृत्यू हा तुमच्या माझ्या कोणाच्याच हातात नाही आहे. आणि म्हणून आज सर्वजण त्या दुःखातनं निश्चितपणानं म्हणजे बाहेर पडतीलच, तो काही विषय नाही आहे. परंतु आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि आपण सर्वांनी 2 मिनटं श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी उभं राहायचं. यानंतर पसायदान होईल.